बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश, धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई। घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी विरोधात धुळे तालुका पोलिसांनी प्रभावी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत त्यांच्याकडून तब्बल 15,60,000 रुपये किमतीचे 120 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 30,000 रुपये किमतीची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला। तपासादरम्यान आरोपी गुजरात व मध्य प्रदेश राज्यात पसार झाल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर धुळे तालुका पोलिसाच्या पथकाने त्या राज्यात जाऊन स्थानिक पोलिसाच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथक व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कैलास माडी करीत आहेत। धुळे तालुका पोलिसांच्या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून घरफोडी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, धुळे। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या 3 महिन्यापूर्वी पासून जवळपास 6 मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या 6 घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेले आहेत। याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे 3 राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे। याच्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 3 ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत। त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे, बाकी आहे वसूल करण्याचा। तरी प्रथम टप्प्यामध्ये 6 गुन्हे आणि 12 तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत। याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपास शैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहेत। आता असे 5 दिवस सतत प्रवास केलेले आहे। त्याच्यानंतर 7 दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे, म्हणजे कंटिन्युअस 12 दिवस तपास पथक बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे। घरफोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि जिकिरीचे काम राहते, परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, पोलीस अपर अधीक्षक माननीय अजय देवरे सर, तसेच आमचे डिव्हिजनचे DPO बांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले। याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे, त्यांचे मी याबद्दल धन्यवाद देतो।